फिर्यादी स्वाती प्रकाश केसरवानी राहणार 1 शंकर दर्शन सोसायटी शंकर मंदिर रोड मुंब्रा ठाणे यांच्या पारसिक नगर कळवा येथील साईनिधी केमिस्ट या बंद मेडिकलचे दिनांक 24/8/2024 रोजी रात्री दिनांक 25/8/2024 रोजी 2 वाजताच्या सुमारास लोखंडी शटर उचकटून त्या वाटे आत प्रवेश करून दुकानातील 30,500 रुपयाचा रोख रक्कम व घड्याळ असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला म्हणून दिनांक 28/8/2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आमच्या वरिष्ठांनी क्राईम मीटिंग मध्ये दिलेल्या ज्या सूचना होत्या, माननीय सीपी सर, जॉईंट सीपी सर, ऍडिशनल सीपी रिजन सर, त्यानंतर आमचे डीसीपी बुरशे सर आहेत, एसीपी सर आहेत, त्यांनी जे मालमत्तेचे गुन्हे होतात त्या गुन्ह्यांवरती प्रतिबंध व्हावा यासाठी आम्हाला बऱ्याच वेळा सूचना दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे की घरफोडीचे गुन्हे होऊ नयेत, चेन स्नॅचिंगचे गुन्हे होऊ नयेत यासाठी बरंच आम्ही कव्हर केलेलं होतं। आणि त्यामध्ये सुद्धा आमचे CRM मोबाईल आहेत किंवा इतर आमचे बीट मार्शल आहेत, हे सतत गस्त करीत असतात आणि अशा ह्याच्यामध्ये आमच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी जे दरवाजे शटर असतात आपले दुकानाचे, मेडिकलचे वगैरे, तर असे शटर उचकटून सुद्धा चोऱ्या होत आहेत असं आमच्या लक्षात आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची टीम जी आहे यांना पूर्णपणे सतर्क केलं होतं आणि जिथे अशी काही घटना घडते तिथले आम्ही CCTV फुटेज वगैरे जे आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामधून तपास करून ते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या होत्या वरिष्ठांनी दिल्याप्रमाणे। आणि त्यामध्ये आम्हाला 2 आरोपी हे रात्रीच्या वेळेस आम्हाला मिळून आले आणि 1 आरोपी त्याच्यातला फरार झालेला होता। त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर मग त्या आरोपींनी आमच्याकडे जे आम्ही तपास केला त्याच्यामध्ये कबुली दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला 1276/24 303 नवीन जो कायदा आहे BNS प्रमाणे आम्ही 303(2) प्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सक्त आदेश दिल्याने गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा पोलीस स्टेशन अशोक उतेकर यांनी पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे दोन्ही टीमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे व स्टाफ यांना उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सक्त सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्या संबंधाने काही ठोस माहिती नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे व पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे यांनी यांच्या स्टाफच्या व स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने दिनांक 28/8/2024 रोजी पारसिक नगर परिसरात एक इसम संशयितरित्या फिरत असताना दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल 5,000 रुपये रक्कम व 40,000 रुपयाची TVS कंपनीची मोटरसायकल पंचनामाद्वारे हस्तगत करण्यात आलेली आहे। लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट, बुलंद पोलीस टाइम्स ठाणे।